आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय काय म्हणून काम करावीत एकट्या छत्रीनं? अहो एक माणूस धड काम करत नाही। मला तर असं वाटतं डॅडी, सगळ्यांना असं वळीनं उभं करावं आणि 10 फटके मारावेत आणि एकच फटका मोजावा। हा काय 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 परत बोल। म्हणजे त्यांना असं वळीनं उभं करायचं आणि 10 फटके मारायचे आणि एकच फटका मोजायचा। हा असं नाही, तुझं काम बघून बी हेच वाटतं आम्हाला। काय नो डॅडी। अरे पर नशिबान असल्या का? अरे बघितलंस का, लय दिवसांनी घरातले सगळे लोक तुझ्यामुळे हसतायत ना। जावई बापू, तुम्हाला सांगतो, मालकीनबाई गेल्यापासून घर लय सुन सुन झालं होतं, पण आज सगळ्यांना हसताना पाहिलं, लय बरं वाटलं बघ। आता आमचे नातू आले का, हे घर कसं आनंदाने भरून जाईल एकदम। कधी एकदा ते येत आहेत आणि आम्ही त्यांच्याशी खेळतोय, असं झालंय आम्हाला। आम्ही त्यांचे लय म्हणजे लय लाड करणार बरं का, हा सांगून ठेवतोय। ते तुमच्या डोळ्यातच दिसतंय बघा डॅडी। आणि आज जाऊन नातवाचा पहिला मित्र असतोय उगाच म्हणत नाहीत। आता आम्ही त्यांचे मित्र होऊ का नाही आम्हाला माहित नाही, पण एक सासरा म्हणून आम्हाला आमच्या सगळ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडायचे। सुनबाई, आम्ही सगळे करणार तुमच्यासाठी। एकदा का तुम्ही बाळंतीण झाल्यात का तुमच्या आत्यानी बाळंतीण म्हणून तुमच्यासाठी जे काय केलं असतं ते सगळं करणार आम्ही। हा ते काय ते डिंकाचे लाडू, खोबरं खारीक ते सगळं खायला घालणार आणि ते इस्तव पेटून ते खाटे खाली ठेवून बाळाला दोरी द्यायला लागते। आहा, कसे थंडीच्या दिवसात बाळंतीणीला बी ऊब मिळतं त्याच्यामुळं। तुम्ही असं समजू नका, सगळी माहिती काढली बरं का आम्ही। आणि एक राहिले की महत्वाचं, ती कसली खीर, ती काय म्हणतात ते? अळीवाची खीर। काय म्हणलात डॅडी? अहो अळीवाची खीर। आळीव 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 आळीवाची खीर फार पौष्टिक असते ती। ती बी खायला घालणार आहे। सुनबाई, तुम्ही काय काळजीच करू नका, आम्ही सगळ्या करणार तुमच्यासाठी। फक्त ती काय ती लंगोट बिंगोट बदलायला सांगू नका बा, ते काही जमणार नाही। आपली ती छत्री सांगू आपण। तेजू, बघितलंस का किती नशीबवान आहेस तू? तुझ्या आजूबाजूला सगळी काळजी घेणारे लोक आहेत तुझी। आपण म्हणून तू हलगर्जीपणा करायचं नाही, तू स्वतःची काळजी घ्यायची। काय हो दादा। बर डॅडी, निघतो आता आम्ही। या या तुझा या। चल निघूयात। आणि तेजू, काही लागलं तर लगेच फोन करा। चल। तेजू, नीट काळजी घे आणि सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना? हो वहिनी। चालेल, येते। थांब थांब थांब, ते त्या दिवशीच्या बेसनाच्या वड्यांचा डबा घेऊन जा। अगं असू दे, बघू आपण नंतर, आता राहू दे। अगं नको, राहिला की मग राहून जातो, मी त्यात काहीतरी भरून आणते। तुझं चल लवकर, पावसाच्या आधी घरी पोहोचलं पाहिजे। हो आले। वहिनी हे घे। चल येते मी। ए वहिनी, मी येऊ का सोडायला? अगं नको, असू दे मी जाते। तुळजा, वहिनी! अरे काय करतोस तू? तुला बघून काम करता येत नाही? हे छत्री, अरे साधी काम करून घेता येत नाही तुला? आमच्या लेकीचा काय जीव घेता काय? हळू 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 हळू। काय झालं, लागलं का जास्त? नाही लागलं तुला? हळू 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 हळू। तुळजा, भाग्या, काय झालं? आज क्लास कसं काय एवढ्या लवकर सुटला? क्लास लवकर सोडणार असतील तर सांगत नाहीत का ते? हा?
एक मिनिट. क्लास चालूच आहे आणि तू क्लासला दांडी मारून चालली का काय घरी? हा काय भाग्या असं करते वय तू? हा काय झालं? शांत शांत कायस? तू बोलणार नाहीस का माझ्याशी? मी का बोलू? तुला तू वाटेल तसं वागतोयस ना, मी मला वाटेल तसं वागणार आहे. आता मी काय केलं? तू आता माझ्यावर दमदाटी करून माझा बॉस बनायला लागलाय. हे सतत प्रत्येक गोष्टीत टोकलेलं मला नाही आवडत. मी कधी टोकलं? मी तुला सांगितलेलं ना तिथून निघून जा म्हणून. मी काय तर लहान आहे का सतत माझ्या मागं मागं यायला? पुढ्या मला बांधल्यासारखं होतं तुझ्याशा वागण्यानं. झालं तुझं. आता माझं ऐक जरा. तू जिकडे ते झेरॉक्स काढायला जाणार होती ना, तिकडे टपोरी पोरं बसतात. ते टिंगल टावाळ्या काढतात, छेड काढतात. तुझी काढली असती तर दादानी मला उलट लटकवलं असतं आणि मिरचीची दूर दिली असती. हे बघ, मला काय हौस नाही तुझ्यात आणि मैत्रिणींमध्ये पडायची. मी तिकडे झेरॉक्सच्या वेळेस फक्त बाजूला उभं राहणार होतो, जेणेकरून त्या पोराने तुला त्रास दिला नसता. तुला सारखं असं का वाटतं की मला कोणीतरी त्रास देईल? सगळं जग काय मला त्रास द्यायला बसलंय का? खरं तर तू त्रास देतोस मला. मी चालली एकटी, अजिबात माझ्या मागे यायचं नाही. अगं माग नाही यायचं मग काय? नाही म्हणलं ना. अगं कस काय नाही म्हटलं ना? ए देवा, ऐक की. ए भाग्या, अगं ऐक, 5 किलोमीटर लांब आहे आपलं गाव. बस सायकलवर. मी माझी मिज आहे, पण तुझ्या सायकलवर बसणार नाही म्हणजे नाही. मग काय चालत जाणार आहेस का तू? हो. अगं कशाला जाती? निघ म्हटलं तुझी छेड काढतोय का ग? हो नाही हो, छेडबीड नाही काढत आहे. आम्ही एकाच घरातले. भाग्या सांग ना, आपण मी ओळखतो तुला म्हणून मी त्रास नाही देत. हा बरोबरच बोलतात की ते. तू देतोच मला त्रास. नाही नाही नाही, त्रास नाही दिला. ही भाग्या अगं असं काय करते? पाया पडतो बाई मी तुझ्या. खरं सांग त्यांना, पण त्यांच्याकडे बघ एवढं तुडवताना मला घेणं ना देणं फुकटचा मार्कानं होईल ग. खरं सांग ग, सांग की. तसंच पाहिजे तुला. बरंच होईल ना त्यांनी मारलं तर. ओ दादा, हा मला त्रास देतोय बघायचं. नाही हो, नाही हो दादा, त्रास नाही देत. खरंच नाही देत. तुम्ही काय काळजी करू नका. जाऊ जाऊ, रस्ता चांगला आहे. ए भाग्या, येडी का ग तू? हळू हळू जाऊ बाप्पा, हळू. आम्ही डॉक्टरांना फोन करतो. ए छत्री. हो हो. लवकर बोलवा, जेवढं लवकर येतील तेवढी. हा हा हा. सूर्या रे, नको काळजी करूस, मी ठीक आहे आता. अशी कशी ठीक आहेस? वहिनी अगं किती जोरात पडलीस तू. दादा ते काय नाही, तू डॉक्टरांना बोलव लवकर. हा, अगं त्याची काहीच गरज नाहीये. मी म्हंटल ना बरी आहे म्हणून. काय बरेस? तुला बघून चालता येत नाही का? तरी बरं, मला ना त्या जोरात ओरडली म्हणून. मला त्या ओरडली. तुझं लक्षात येते का? मला त्या जोरात ओरडली. हो छोटी आई, तू ओरडलीस. हा, मी आवाज ऐकला ना तुझा. हो, मी पण ऐकलं. छोटी आई, म्हणजे तुझा आवाज परत आलाय. तुला बोलता येत आहे का? काहीतरी बोल ना.